नमस्कार मित्रो, आपलं सर्वांचं स्वागत आहे मराठी वायफाय ऑफिशियल मध्ये. मित्रो, गेली 10 महिने आपलं LAC वर भारत आणि चीन मध्ये जो वाद सुरू होता तो आता संपायच्या मार्गावर आहे. डिसएंगेजमेंट सुरू झालेली आहे. आपल्या रक्षा मंत्रींनी 11 जानेवारी रोजी आपल्या राज्यसभेमध्ये असं सांगितलेलं आहे की डिसएंगेजमेंट सुरू झालेली आहे आणि चीन व भारत दोन्ही आपलं सैन्य माघार घेणार आहे. याबद्दलच बोलण्यासाठी आपल्यासोबत लेफ्टनंट कर्नल डॉक्टर सतीश ढगे सर आहेत. त्यांच्याकडून पूर्ण डिसएंगेजमेंटची प्रोसेस आणि त्याबद्दल ज्या लोकांच्या काही शंका आहेत ते आपण त्यांच्याकडून विचारणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार अजय, आणि तुमच्या वायफायच्या सगळ्या दर्शकांना सुद्धा माझा नमस्कार. सर, तुम्हाला काय वाटतं की ही एक जेन्युइन सुरुवात आहे डिसएंगेजमेंटची, की ज्या प्रकारे या अगोदर सुद्धा आपल्या काही ट्रीटी साईन झालेल्या आहेत, वेळोवेळी चीननं त्याचं उल्लंघन सुद्धा केलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं की ही जेन्युइन सुरुवात आहे डिसएंगेजमेंटची? अजय, तुमच्या प्रश्नामध्येच याचं उत्तर लपलेलं आहे. कारण आपण मागच्या 10 महिन्यांमध्ये जर पाहिलं, साधारणतः एप्रिल-मे 2020 नंतर चीननं वेगवेगळ्या ठिकाणी भारताच्या हद्दीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मग जसं आपण पाहिलं की त्याच्याच अनुषंगानं गलवानमध्ये क्लॅश झाला जूनमध्ये. पँगॉंग सोचं प्रकरण आपल्याला माहित आहे. देपसांगचं पठार आहे, देमचोकचं पठार आहे, या ठिकाणी सुद्धा जे आहे चीननं मागच्या 10 महिन्यामध्ये कुरघोडी त्या ठिकाणी केलेली आहे. मग आता अशा प्रकारची सगळी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाल्यानंतर कुठे ना कुठेतरी याच्यातून सोल्युशन काढणं हे दोन्ही देशांसाठी आवश्यक होतं. आणि चर्चेच्या माध्यमातून 9 फेऱ्या या चर्चेच्या झाल्या आणि या 9 फेऱ्यांच्या माध्यमातून आता कुठेतरी आपण पँगॉंग सो म्हणजे पँगॉंग तलावामध्ये एकमेकांसमोर जे भारत आणि चीनचं सैन्य होतं, आणि फक्त सैन्यच नाही, या ठिकाणी हेही लक्षात घ्यावं लागेल की त्या ठिकाणी टँक्स होते, त्या ठिकाणी रणगाडे होते जे 100 फुटापेक्षा सुद्धा कमी अंतरावर एकमेकाच्या समोर उभे होते. म्हणजे एक जरी ठिणगी त्या ठिकाणी पडली असती तरी भारत आणि चीन सारखे प्रबल राष्ट्र, न्यूक्लिअर स्टेट, यामध्ये जे आहे एक प्रकारचं युद्ध छेडलं गेलं असतं. म्हणून कुठेतरी हा तणाव निवळण्यासाठी चर्चेच्या माध्यमातून डिसएंगेजमेंटची प्रोसेस सुरू झालेली आहे. पण पँगॉंग सो मध्ये जरी सुरुवात झालेली असली तरी चीनवर विश्वास ठेवणं अवघड आहे. गेल्या 4 दशकांचा इतिहास पाहिला तर आतापर्यंत 5 महत्वाचे करार चीन आणि भारतामध्ये झालेले आहेत. आणि या करारामध्ये काय सांगितलं? या करारामध्ये सांगितलं की लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलवर सैन्याची तैनाती वाढू नये, लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलवर घातक अशा प्रकारची शस्त्रास्त्र ठेवू नये, लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलवर जर तणाव निर्माण झाला तर त्या ठिकाणी हिंसक कारवाया करू नये. अशा प्रकारचे आधी करार असताना सुद्धा चीननं याचं सगळ्यांचं उल्लंघन केलं. म्हणूनच तर गलवान क्लॅश त्या ठिकाणी झाला. म्हणून आज घडीला जरी डिसएंगेजमेंटची प्रक्रिया सुरू झाली असली, वेलकम स्टेप, चांगली गोष्ट आहे. पण चीनवर विश्वास ठेवावा का? तर मी या ठिकाणी बोल्डली सांगेल, नाही, चीन विश्वास ठेवण्यासारखं राष्ट्र नाहीये. पण सर, अशी कोणती गोष्ट आहे की चीनला यावेळेस माघार घेण्यासाठी प्रवृत्त करत आहे? कारण का चीन सारखा बलाढ्य देश, ज्याला त्या वातावरणात लढाई करण्याची सुद्धा त्याच्यामध्ये क्षमता आहे, आणि 10 महिने हे बॉर्डर क्लॅश आउट घेतल्यानंतर सुद्धा असं काय तयार झालं की चीननं आता माघार घ्यायला सुरुवात केलेली आहे? चीन प्रत्येक गोष्ट जी करत असतो तो रणनीतीच्या अनुसार करत असतो. जस्ट वाटलं म्हणून जे आहे काही काळासाठी एक गोष्ट केली अशातला भाग त्यात नाही. मग चीनचा जर आतापर्यंत आपण इतिहास पाहिला आणि भविष्यामध्ये चीन काय करेल त्याच्या महत्वाकांक्षा पाहिल्या तर चीनला जगामध्ये नंबर 1चं सुपर पॉवर व्हायचंय. चीन हा साम्राज्यवादी देश आहे. म्हणजे आतापर्यंत त्याच्या ज्या सीमा आहेत त्या सीमापर्यंत त्याला राहायचं नाही, त्या सीमांच्या पार जायचं आहे आणि कुठेतरी त्याचं सो कॉल्ड हिस्टॉरिक गतवैभव जे होतं अशा प्रकारे त्याला त्याचं हिस्टॉरिक गतवैभव प्राप्त करायचं आहे. म्हणूनच भारताशी संबंधित ज्या सीमा आहेत त्या ठिकाणी त्याने कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू केला. मग ते लद्दाख असेल, अरुणाचल प्रदेश असेल, सिक्कीम असेल. एवढंच नाही तर 1 नाही 2 नाही, आज घडीला चीनचे 24 देशांसोबत या जमिनीशी संबंधित किंवा त्यांच्या बाउंड्रीशी संबंधित वाद त्या ठिकाणी सुरू आहेत. मग सुरुवात त्यांनी जी आहे पँगॉंग सो पासून त्या ठिकाणी किंवा लद्दाख प्रांतामध्ये त्या ठिकाणी केली. तात्पुरती जी आहे, ज्या प्रकारे भारतानं तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न केला, मिरर डिप्लॉयमेंट केली, तर त्यावेळेस जे आहे फक्त त्या पँगॉंग सो मध्ये जे आहे आता आपली डाळ शिजणार नाही. आणि त्याहून महत्वाचं, भारतानं पँगॉंग सोच्या दक्षिणी किनाऱ्यावर ज्या प्रकारे महत्वाचे स्ट्रॅटेजिक हाईट्स त्या ठिकाणी काबू करून ठेवले, त्याच्या अनुसार कुठेतरी चीनला एक पाऊल मागे घ्यावं लागलं. पण चीननं जरी एक पाऊल मागे घेतलं असलं तरी चीन पूर्णपणे मागे हटेल का? नाही. देपसांगच्या पठारावरून पूर्णपणे मागे हटेल का? नाही. अरुणाचल प्रदेश, सिक्कीम मधल्या तो कुरघोड्या थांबवेल का? नाही. भविष्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं पाहिलं तर ही फक्त जो आहे तात्पुरती, ज्याला आपण म्हणू स्ट्रॅटेजिक रिट्रीट, चीननं केलेली आहे असं आपल्याला. तुम्ही स्ट्रॅटेजिक पॉइंट म्हणत होतात. स्ट्रॅटेजिक पॉइंट बद्दल मी बोलत असताना काही लोकांचं म्हणणं आहे की चीनचा हा ट्रॅप आहे, जी डिसएंगेजमेंट आहे ती एक चीनची ट्रॅप आहे. जी आपली स्ट्रॅटेजिक पॉइंट आहे त्याच्या मागं आपण मेजर थापा ह्या पोस्ट पर्यंत म्हणजे
फिंगर 3 पर्यंत माघार आलेलो आहोत. आपली जी स्ट्रॅटेजिक पॉइंट होती ती आपण गमावली आहे का, तुम्हाला काय वाटतं सर? अशा प्रकारचा वाद त्या ठिकाणी आहे आणि अशा प्रकारची टीका केली जाते. पण नक्कीच चीनचं जे आहे हा ट्रॅप आहे का, असूही शकतो. जसं मी आत्ताच याच्या अगोदरच्या प्रश्नाच्या उत्तरात बोलताना सांगितलं की ही जी आहे तात्पुरती माघार चीननं त्या ठिकाणी घेतलेली आहे. आता भारताचं म्हणणं असं आहे की पँगॉंग सोमध्ये पँगॉंग तलावाच्या ठिकाणी फिंगर 8 पर्यंत, इनफॅक्ट फिंगर 8च्या पूर्वेला असणाऱ्या सिरजाप पोस्ट पर्यंत आपली हद्द आहे. त्या ठिकाणी लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल आहे. चीन जे आहे फिंगर 8 पासून फिंगर 4 पर्यंत घुसलेला आहे. पण आता हा वाद आणखीन जो आहे हा संघर्ष वाढू नये म्हणून तात्पुरता आपण फिंगर 4 पासून फिंगर 3 पर्यंत आलेलो आहोत. त्यांना आपण फिंगर 8 पर्यंत त्या ठिकाणी ढकललेलं आहे. या ठिकाणी महत्वाचा शब्द आहे तात्पुरतं. आपण त्यांना जे आहे फिंगर 4 टू फिंगर 8चा एरिया दिला नाही. काही काळासाठी आम्ही त्या ठिकाणी पेट्रोलिंग करणार नाही. भविष्यामध्ये जे रक्षामंत्रींचं विधान आहे त्याच्यानुसार भविष्यामध्ये जे आहे नक्कीच आपण फिंगर 8 पर्यंत सुद्धा पेट्रोलिंग करू शकू, अशा प्रकारची आशा करायला काही हरकत नाही. आणि या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा सांगतो, आपली सगळी चर्चा ही पँगॉंग तलावाच्या अनुसार जी आहे त्या ठिकाणी होते. वेळोवेळी मी म्हणतो की देपसांगचं जे पठार आहे त्या देपसांगच्या पठारामध्ये जे आहे ऑलरेडी चीनचं सैन्य घुसलेलं आहे आणि त्या ठिकाणी जे आहे ते भारतीय हद्दीमध्ये. मग त्याच्याविषयीची ज्यावेळेस चर्चा येईल आणि ज्यावेळेस चीनचं सैन्य खऱ्या अर्थानं देपसांगच्या पठारावरून सुद्धा मागे हटेल त्याच वेळेस आपला खरा विजय, खऱ्या अर्थानं आपण ज्याला म्हणतो प्री एप्रिल 2020ची सिच्युएशन ज्यावेळेस येईल, स्टेटस को अँटाय ज्यावेळेस येईल, त्याच वेळेस आपला खरा विजय आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. पण सर, जेव्हा आपण स्टेटस को बद्दल बोलतो, स्टेटस को चीन सोबत वाद होण्याच्या अगोदर आणि चीन सोबत आता जेव्हा वाद झालाय तो चेंज झाला आहे असं तुम्हाला वाटत नाही का? मला वाटतं की नक्कीच त्या ठिकाणी झालेला आहे. कारण एप्रिल मे नंतर ज्या प्रकारची कुरघोडी केली, एक नाही 5 फ्रिक्शन पॉइंट आहेत, ज्यामधला एक गलवान आहे, त्याचबरोबर जे हॉट स्प्रिंग आहे, गोगरा आहे, देपसांग आहे, देमचोक आहे आणि पँगॉंगसो आहे. तर 5 महत्वाचे फ्रिक्शन पॉइंट आहेत. तर आज घडीला आपण डिसएंगेजमेंट बोलतोय ते फक्त पँगॉंगसो विषयी, दॅट टू फिंगर 8 पर्यंत जाणार असं आपण म्हणतोय. पूर्ण ती प्रक्रिया अजून झालेली नाही आणि भविष्यामध्ये याच्याविषयी चर्चा होईल. आणि या 5ही फ्रिक्शन पॉइंटवरून जर मागे चीन हटला तर त्याच वेळेस आपला विजय असं म्हणता येईल. म्हणजे आज घडीला आपण कितीही जरी नाही म्हटलं तरी आपली जी LAC मानतो आपण त्याच्यामध्ये जे आहे चीन घुसलेलाच आहे, म्हणून तर एवढा मोठा सगळा वाद निर्माण झालेला आहे. सर, स्ट्रॅटेजिक अफेअर लेखक आहेत एक ब्रह्मा चलानी, त्यांनी हे जे डिसएंगेजमेंट आहे त्याला फॉली म्हणलेलं आहे, म्हणजे चुकीचं म्हणलेलं आहे. याबद्दल आपलं काय मत आहे? येस, वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रॅटेजिक थिंकर्स जे आहे वेगवेगळ्या प्रकारची त्यांची मतं त्या ठिकाणी देतात. आणि नक्कीच असा एक वर्ग आहे की फॉली, जसं तुम्ही एका प्रश्नामध्ये सुद्धा विचारले की हा ट्रॅप आहे का, असू शकतो. कारण मी जसं म्हटलं, चीन जो आहे फक्त पँगॉंगसोवर कब्जा करण्यासाठी आलाच नाही. चीनचं महत्वाकांक्षी धोरण आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, चीन जे जे काही करतोय ते भविष्यामध्ये वर्ष 2049 पर्यंत त्याला जगाचा सुपर पॉवर व्हायचा आहे. नंबर 1. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे ज्याच्या माध्यमातून सगळ्या जगावर त्याला इन्फ्लुएन्स करायचा आहे. आणि या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हच्या माध्यमातून कुठेतरी भारतासारखं प्रबल राष्ट्र हे चीनच्या आड येतंय असं चीनला वाटतंय. म्हणूनच तो अशा प्रकारच्या कुरघोड्या करून भारताला एंगेज करण्याचा प्रयत्न करतो. सर, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह बोलल्यानंतर चीन आपली डिसएंगेजमेंट सुरू झाली, ज्या एरियात डिसएंगेजमेंट सुरू झाली तिथे एक नवीन रेल्वे लाईन सुरू करणार आहे. त्यापासून आपल्याला धोका निर्माण होईल. मग आपण डिसएंगेजमेंटच्या प्रोसेसमध्ये त्या प्रोसेस कसं लक्ष देणार? नक्कीच, म्हणजे हा फक्त डिसएंगेजमेंट जो आहे हा फक्त एक छोटासा, मी जसं म्हणतो ना की एवढा मोठा समुद्र आहे आणि त्या समुद्रातला एक थेंब म्हणजे डिसएंगेजमेंटची प्रोसेस. चीन भारताशी सटीक असणारी ऑलमोस्ट 4000 किलोमीटरची जी लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल आहे, अतिशय मोठ्या प्रमाणावर त्याने पायाभूत सुविधांचा विकास केलेला आहे, रस्ते निर्माण केलेले आहेत, जसं तुम्ही सांगितलं रेल्वे लाईन क्रिएट करतोय, एअरपोर्ट्स त्या ठिकाणी बनवलेले आहेत, मिसाईल बेस बनवलेले आहेत, मोठे मोठे टॉवर्स त्या ठिकाणी बांधलेले आहेत. याचा फायदा चीनला काय होणार? अतिशय कमी काळामध्ये डेप्थ मध्ये असणारं त्याचं सैन्य, डेप्थ मध्ये असणारे त्याची शस्त्रास्त्र अतिशय कमी काळामध्ये जो आहे तो भारताच्या हद्दीपर्यंत घेऊन येऊ शकतो. याच्या विपरीत जर आपण पाहिलं तर त्याच्या मानानं भारताचं इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा तेवढ्या डेव्हलप नाहीयेत. आणि अशा प्रकारची कुरघोडी करून किंवा अशा प्रकारची निर्मिती करून भविष्यामध्ये चीन जो आहे भारताविरुद्ध दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो आणि हीच त्याची खरी खेळी आहे. सर, चीन हा दर 10 वर्षात एक रिपोर्ट जाहीर करतो ज्याला मिलिटरी स्ट्रॅटर्जी डॉक्युमेंट म्हणतात. 2013 मध्ये लास्ट ती प्रकाशित झाली होती. त्या डॉक्युमेंटमध्ये असं सांगण्यात आलं होतं की भारत 2013च्या अगोदर जी आपली नौदल आहे तो वाढवत आहे आणि त्यापासून इंडो पॅसिफिक जो एरिया आहे तिथं चीनला धोका निर्माण होत आहे. आणि सोबतच क्वाडची पण आपली एक जे हे आहे, जपान आणि ऑस्ट्रेलियापासून सुद्धा चीनला धोका तयार होत आहे. तर तुम्हाला काय वाटतं की आपण मिलिटरी स्ट्रॅटर्जी जी डॉक्युमेंट आहे ती आता पुढच्या काळामध्ये म्हणजे 2023 मध्ये जेव्हा येईल तेव्हा
काय त्यामध्ये असेल की भारतापासून कोणता नवीन खतरा त्याला तयार झालेला आहे? खूप छान प्रश्न तुम्ही विचारला की आतापर्यंत आपली चर्चा जी आहे ती फक्त जमिनीशी संबंधित सटीक चीनची जी LAC आहे त्याच्याशी संबंधित संघर्षाविषयी आपण बोलतोय. पण आता भविष्यामधला चीन सोबतचा वाद हा समुद्रामध्ये सुद्धा होऊ शकतो. यामध्ये फार मोठं आर्थिक गणित चीनचं लपलेलं आहे. आपण चीनची जर भौगोलिक परिस्थिती पाहिली तर चीनला जे पेट्रोलियम प्रॉडक्ट्स असतात, पेट्रोल, डिझेल आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या मुख्यतः वेस्ट एशिया, पश्चिम आशियामधून घ्यायच्या आहेत आणि त्या जर त्याला घ्यायच्या असतील तर त्याला पूर्ण फिरून म्हणजे भारताला पूर्ण वळसा घालून साऊथ चायना सी मधून त्या ठिकाणी यावं लागतं. आणि म्हणूनच एवढा मोठा जो आहे तो खर्च होऊ नये म्हणून चीन आता काय करतोय, पाक ऑक्युपाईड काश्मीरमधून चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर बनवतोय आणि तिथून ग्वादार बंदर बनवतोय आणि तिथून त्या ठिकाणी यायचंय. आता या चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या आड कोण येणार आहे? भारतासारखं राष्ट्र त्या ठिकाणी येणार आहे. म्हणून तो भारताशी पंगा घेतोय. एक दुसरी गोष्ट, भविष्यामध्ये अंदमान अँड निकोबार आयलँडमध्ये आपली जी एक कमांड आहे, भारताचं जे सैन्य दलाचं एक स्थळ त्या ठिकाणी आहे, तर त्याच्या माध्यमातून जो आहे नक्कीच चीनच्या मरीटाईम डॉमिनन्सवर, चीनच्या नौदलाच्या सामर्थ्यावर जे आहे आपण अंकुश ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकतो. आणि भविष्यामध्ये भारत आणि चीन यांच्यामध्ये नौदलाच्या माध्यमातून सुद्धा संघर्ष निर्माण होऊ शकतो. हे सगळं पाहता त्या ठिकाणी जे ज्याला आपण जिओ स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट स्ट्रेट ऑफ हर्मुज त्या ठिकाणी आहे, स्ट्रेट ऑफ मलक्का आहे, हे जे आहे त्या स्ट्रेट ऑफ मलक्कावर जे आहे कशा प्रकारे आपल्याला कंट्रोल ठेवता येईल आणि हा कंट्रोल ठेवण्यासाठी साऊथ चायना सीवर त्याचबरोबर इंडो पॅसिफिक विजनच्या माध्यमातून आपल्याला कुठेतरी चायनाला कंट्रोल करण्यासाठी जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि भारतासारखे समविचारी देश एकत्र येत आहेत आणि भविष्यामध्ये क्वाड हा चीनच्या डॉमिनन्सला कंट्रोल करण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकेल. सर, आपण जर साऊथ आशियामध्ये बघितलं तर सगळ्यात महत्वाचा देश मिलिटरी स्ट्रॅटेजीने आणि चीनच्या विरुद्ध बंड पुकारू शकणारा देश फक्त भारत आहे. बाकीच्या देशांचं जर बघितलं तर ते त्यांच्या एक्सटर्नल डेप्थमध्येच अडकून बसलेले आहेत. तर तुम्हाला काय वाटतं की भारतापासून चीनला धोका निर्माण होत आहे म्हणून भारताचं जे कॉन्फिडन्स आहे आर्मीबद्दलचं ते कमी करण्यासाठी चीनने हे प्रयत्न केला होता. तुम्हाला काय वाटतं की चीन किती पर्सेंट यशस्वी राहिला या प्रयत्नामध्ये? चीनचं असं म्हणणं आहे, पुन्हा आपण जर जॉग्रफी पाहिली, सगळ्या जगाचा नकाशा पाहिला तर चीनचं असं म्हणणं आहे की इन द ईस्ट रायजेस ओनली वन सन अँड दॅट इज चायना. म्हणजे थोडक्यात पूर्वेकडच्या देशांमध्ये एकच बॉस आहे आणि तो बॉस म्हणजे चीन. त्या चीनला धोका कोण निर्माण करू शकतो? भारत. म्हणून भारताला जिथं जिथं रोखता येईल तो रोखण्याचा प्रयत्न चीन पूर्णपणे करत असतो. म्हणूनच आपण पाहतो युनायटेड नेशन्समध्ये ज्या वेळेस भारताने एखादा प्रस्ताव टाकला, मग तो मसूद अझरवर जे आहे बंदी टाकण्याचा असेल, पाकिस्तानशी संबंधित काही असेल, चीन हे पहिलं राष्ट्र असतं जो वेळोवेळी त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पटलावर भारताला विरोध करतो. भारताला जे आहे गुरफटून ठेवण्यासाठी कधी लद्दाख मधली जी आहे अशी कुरघोडी असेल, कधी अरुणाचल प्रदेश, सिक्कीम मध्ये जे आहे आपल्या सैन्याचं ट्रान्सग्रेशन असेल, अशा प्रकारची कुरघोडी तो करत राहतो. व्यापाराच्या दृष्टिकोनातून जे आहे नेहमीच चीन जो आहे भारतापेक्षा पुढे त्या ठिकाणी राहिलेला आहे. म्हणजे या सगळ्या अनुषंगानं भारताला जर यामध्येच गुरफटून ठेवलं तर भारताची खरी शक्ती, भारताचं पोटेन्शियल याला उदयास येण्यापासून चीन जे आहे रोखू शकतो आणि तेच त्याचे प्रयत्न सुरू आहेत. आणि आतापर्यंत काही अंशी आपण हे मानायला हवं की चायना जो आहे आपल्यापेक्षा नक्कीच पुढे आहे, काही अंशी चीन त्या ठिकाणी यशस्वी ठरलेला आहे. पण येणाऱ्या 10 वर्षांमध्ये भारतानं हा डोका ओळखला आणि भारतानं आर्थिकदृष्ट्या, आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून, मिलिटरीच्या अँगलनी जर स्वतःला चांगल्या प्रकारे सक्षम बनवलं तर नक्कीच आपण चायनाचा सुद्धा. तर जितक्या 9 टॉक्स झालेले आहेत, 9 राऊंड ऑफ टॉक्स, ह्यामध्ये वेगळं काही बघण्यात आलेलं आहे की दरवेळेस आपण डिप्लोमॅटिक लेवलवर चर्चा करत होतो चीनसोबत, पण यावेळेस आर्मी बेस, एक्सटर्नल अफेअर आणि रक्षा मंत्रालय या तिन्ही चारही जे प्रमुख घटक आहे यांची काय भूमिका होती हे डिसएंगेजमेंट सुरू करण्यामध्ये? कुठल्याही देशाशी, स्पेशली चीन सारख्या देशाशी ज्या वेळेस आपल्याला चर्चा करायची आहे, कारण चीन आणि भारत हे जे आहे फक्त भांडणाच्या माध्यमातून, युद्धाच्या माध्यमातून प्रश्न सुटू शकत नाही. मग त्या ठिकाणी नक्कीच डिप्लोमसीचा, चर्चेच्या माध्यमातून. पण चर्चेला केव्हा यश येईल? त्याच वेळेस येईल ज्यावेळेस आपण दाखवू की आम्ही सुद्धा सामर्थ्यशाली आहोत. म्हणजे आपण ज्याला म्हणतो मिलिटरी पोस्चरिंग आपलं स्ट्रॉंग होतं. आपण तोडीस तोड उत्तर देण्यासाठी मिरर डिप्लॉयमेंट केलं मागच्या 9 महिन्यात, 10 महिन्यात. म्हणूनच कुठेतरी चीनवर सुद्धा दबाव निर्माण झाला. चर्चा तर करायची आहे पण स्ट्रेंथच्या भाषेतून. म्हणजे आप और हम एक लेवल पर जब रहेंगे तभी तो जाके तो चर्चा की बात है. आतापर्यंत काय होत होतं की चीन जो आहे तो डॉमिनंट राहून त्याला जे वाटतं ते जे आहे, ज्याला आपण म्हणतो की एक प्रकारे 2 पाऊल पुढे जाणं आणि 1 पाऊल मागं हटणं, म्हणजे त्यामध्ये चीनचा जो आहे 1 पाऊल फायदाच त्या ठिकाणी होत होता. मग अशा प्रकारचं सलामी स्लायसिंग टॅक्टिक्स यावेळेस चीनला जे आहे यशस्वी होता आलं नाही. का? कारण डिप्लोमसी, मिलिटरी यांच्या कंबाईंड एफर्ट मधूनच या प्रश्नाचा आपण उलगडा करू शकलो.
सर, परंतु जे आपले महत्वाचे पॉइंट होते, पोझिशन, ॲडव्हान्टेज पोझिशन, ते आपण आता माघार आलेलो आहोत त्या पोझिशनवरून. जी काही मिलिटरीचे जे काही एक्स ऑफिसर आहेत त्यांचं म्हणणं आहे की आपण जे सोल ऑफ बॉरोईंग चीप होती, जी आपली जे महत्वाचं ठिकाण होते ते आपण आता गमावलेलं आहे. कदाचित या डिसेंगेजमेंटच्या प्रोसेसमध्ये गलवान आणि डेप्सांगमध्ये जेव्हा ही प्रोसेस सुरू असेल त्यावेळेस परत चीन त्या आपल्या ज्या महत्वाच्या पॉइंट्स आहेत, पॉवरफुल पॉइंट्स आहेत, तिथं कब्जा करू शकतो का? क्वाईट पॉसिबल, म्हणजे ही शक्यता त्या ठिकाणी आहे. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही सगळी जे म्हणताय ते पँगॉंग सो तलावाच्या बाबतीत त्या ठिकाणी बोलताय की पँगॉंग सो तलावाच्या दक्षिण किनाऱ्यावर ज्यावेळेस आपण रेचिनला, हेल्मेट टॉप, ब्लॅक टॉप, कैलाश माउंटन रेंजेस आपण ज्याला म्हणतो, ते ज्यावेळेस आपण कॅप्चर केले त्याच वेळेस कुठेतरी चीनला जे आहे नॉर्दर्न बॅकवरून फिंगर 4 पासून फिंगर 8 वर हटण्यासाठी जे आहे त्याला कुठेतरी आपण बाध्य केलं. जर आपल्याला साऊथ बँकवर तशा प्रकारचा कब्जा करताच आला नसता, चीनला दबावामध्ये टाकता आलं नसतं, तर चीन तिथून मागे हटला नसता. आज घडीला या डिसेंगेजमेंटच्या प्रोसेसमध्ये आपल्याला ती महत्वाची स्थानं मागे त्या ठिकाणी सोडावे लागणार आहेत. पण असं जरी असलं तरी भारताकडे सुद्धा प्लॅन असणार आहे. ते जर त्या ठिकाणी पुन्हा घुसण्याचा प्रयत्न करत असतील तर नक्कीच आपल्या ड्रोनच्या माध्यमातून, आपल्या मिसाईलच्या माध्यमातून, आपल्या ओव्हरऑल सर्व्हिलन्स सिस्टमच्या माध्यमातून आपल्याला लगेच त्या ठिकाणी कारवाई करण्यासाठी तयार राहावं लागणार आहे. पण चीनकडून हा धोका नक्कीच आहे. चीन जो आहे बिलकुल विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही आणि तो जो आहे तो घुसू सुद्धा शकतो येणाऱ्या काळामध्ये. सर, शेवटचा प्रश्न, थिंग्स विल नॉर्मलाइज वेन, म्हणजे कधी आपल्या या सगळ्या ज्या परिस्थिती आहेत, आपण वादातून गेलेलो आहात, आपण पण इकॉनॉमिकली याचा काही इम्पॅक्ट होऊ दिलेलं नाही, पण हे जे वाद आहेत ते नॉर्मलाइज कधी होतील आणि परत आपले जे काही रिलेशन्स आहेत ते कधी एस्टॅब्लिश होतील? चीन सोबत आपण कधी विश्वास करू शकत नाही, किंवा आपण आत्मनिर्भरचं सुद्धा हे घेतलेलं आहे, त्यांचे ॲप बॅन केलेत, त्याचा इम्पॅक्ट काय झालेला आहे त्यांच्यासोबत, आणि हे थिंग्स जे काय आहेत नॉर्मलाइज कधी होतील? छान प्रश्न विचारला. थिंग्स विल नॉर्मलाइज वेन, खूप मोठा कालावधी याच्यासाठी लागणार आहे आणि टप्प्याटप्प्यानं आपल्याला जावं लागणार आहे. डिसएंगेजमेंट जसं म्हटलं ही फक्त सुरुवात आहे. डिसएंगेजमेंट झालं म्हणजे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले? ॲब्सोल्युटली नॉट. हा फक्त जो आहे एक थेंब आहे. ज्यावेळेस भारत चीन यांचे संबंध आपण पाहतो, माझ्या मते 3 महत्वाच्या फेजेसमध्ये आता भारताची स्ट्रॅटेजी असली पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भारत आणि चीन मधला तणाव निवळण्यासाठी ज्याच्यातल्या 3 गोष्टी आहेत. डी इंडक्शन ऑफ ट्रूप्स, एकमेकांसमोर असणारं सैन्य जे आहे ते आपल्याला मागं घ्यावं लागणार दोन्ही राष्ट्रांना. त्याच्या माध्यमातून जे आहे डिसएंगेजमेंट होईल, म्हणजे एकमेकांशी जे आहे ते लढाई करणार नाही, आणि असं झालं तरच डिएस्केलेशन होईल, तणाव निवळेल. म्हणजे डिसएंगेजमेंट ऑफ ट्रूप्स, त्याचबरोबर जे आहे डी इंडक्शन ऑफ ट्रूप्स आणि डिएस्केलेशन, हा पहिला टप्पा. हा तणाव निवळल्यानंतर मागच्या 40 वर्षाचा अनुभव पाहिला आणि भविष्यामध्ये सुद्धा चीन पुन्हा कुरघोडी करण्याचा प्रयत्न करेल आणि त्यावेळेस तो काय म्हणेल की बाबा आमच्या म्हणण्यानुसार जे आहे आमची LAC इथपर्यंत आहे. म्हणजे आज सुद्धा लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल भारत आणि चीन यांच्यामधली सीमा मॅपवर सुद्धा, त्याचबरोबर जमिनीवर सुद्धा अधोरेखित नाही, ज्याला आपण म्हणतो इट इज नॉट डिलिनिएटेड अँड डिमार्केटेड. जोपर्यंत भारत आणि चीनमध्ये या ऑलमोस्ट 4000 किलोमीटरची सीमा निश्चिती होत नाही तोपर्यंत हे असे वाद चालूच राहणार. म्हणून आपला दुसरा मीडियम टर्म ऑब्जेक्टिव्ह असला पाहिजे, इनफ इज इनफ. आता जे आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये LAC ची जी आहे निश्चिती झालीच पाहिजे, ही आपली दुसरी स्टेज पाहिजे. आणि तिसरी सर्वात महत्वाची स्टेज चीनसाठी सुद्धा आणि भारतासाठी सुद्धा, 21व्या शतक जर पाहिलं, आपण म्हणतो 19व्या शतक जे होतं ते ब्रिटनचं होतं. तिसरा टप्पा पाहिजे की चीन आणि भारत सिंक्रोनाइज वे मध्ये कशा प्रकारे डेव्हलपमेंट करू शकतील. तणाव निवळणं, LAC ची निश्चिती करणं आणि भविष्यामध्ये 21st सेंचुरी हे भारत आणि चीनचं असलं पाहिजे. याच्या अनुषंगानं एकमेकांमध्ये जे आहे तशा प्रकारचा वार्तालाप करणं आणि दोघंही विकासाच्या दिशेवर पुढे जाणं, अशा प्रकारची स्ट्रॅटेजी आपल्याला अडॉप्ट करावी लागेल. धन्यवाद सर, तुम्ही मराठी वायफायला तुमचा वेळ दिल्याबद्दल. आपण हा इंटरव्ह्यू इथेच थांबतोय. तर मित्र, तर हे होते सतीश ढगे सर. त्यांनी आपल्याला भारत आणि चीन मधले जो काही वाद आहे तो मिटायला सुरुवात झालेली आहे, परंतु चीनवर आपण विश्वास करू शकत नाही आणि येणारा काळ हा आशियाचा असेल आणि त्यामध्ये चीन आणि भारताची महत्वाची भूमिका असेल. म्हणून चीननं आपल्यासोबत वाद न घालता सोबत येऊन एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, या स्ट्रॅटर्जीला फॉलो केलं पाहिजे. धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद.